पुन्हा येणार का, जेव्हा रुग्णालयामध्ये केवळ आक्रोश ऐकू येत होते आणि आपले संपूर्ण जीवन थांबले होते, जेव्हा तोंडावर मास्क, हातात सॅनिटायझर आणि स्वतःच्याच घरातल्या माणसांपासून लांब राहावं लागत होतं आणि जेव्हा रस्त्यांवर ओस पडले होते आणि 2020 मध्ये अशाच एका अज्ञात आजाराने दस्तक दिली होती, होय कोविड-19। आज हे सगळे प्रश्न पुन्हा एकदा आपल्या समोर येत आहेत। नमस्कार, मी रोहिणी पोलीस टाइम न्यूजच्या विशेष स्टोरी मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते। कोविड-19 पुन्हा डोके वर काढत आहे। 2019 ते 2022 दरम्यान जगभर थैमान घालवणाऱ्या या विषाणूने आता पुन्हा आशियात प्रवेश केला आहे। सिंगापूर आणि हाँगकाँग मध्ये नवीन रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे आणि आता भारतातही ही लाट जाणवू लागली आहे। देशभरात आतापर्यंत 257 सक्रिय कोविड प्रकरणांची नोंद झाली असून केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्र ही राज्ये सर्वाधिक प्रभावित आहेत। केवळ 12 मे पासून भारतात 164 नवीन प्रकरणे समोर आली आहेत। कोविड वाढण्यामागे मुख्य कारण म्हणजे रोगप्रतिकार शक्तीचं कमी होणं, ज्याला इम्युनिटी वॅनिंग असं म्हटलं जातं। आधी लस घेतलेल्या किंवा संसर्गातून बरे झालेल्या लोकांनाही पुन्हा संसर्ग होतोय। आंतरराष्ट्रीय प्रवासात वाढ हे देखील महत्त्वाचं कारण ठरतंय। सध्या JN.1 व्हेरियंट पसरतो आहे। याच्या लक्षणामध्ये ताप, सर्दी, घशात खवखव, डोकेदुखी आणि थकवा ही सौम्य लक्षणे दिसतात। या लक्षणाचा कालावधी साधारणतः 4 ते 5 दिवस असतो आणि सध्या गंभीर प्रकरण किंवा मृत्यू याची नोंद झालेली नाही आणि म्हणूनच पुढील काळात काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून मास्क वापरा, वारंवार हात धुवा आणि लक्षण आढळल्यास इतरांपासून लांब राहा। विशेष तज्ञ सांगतात की कोविड आता हंगामी फ्लू सारखा आजार बनतो आहे। लशी आजही गंभीर आजार आणि रुग्णालयात दाखल होण्यापासून आपली रक्षा करतात आणि म्हणून ही जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे। सुरुवात स्वतःपासून करा, कारण आपल्या एका पावलाने अनेकाचा जीव वाचू शकतो। चला तर मग सावध राहूया, सजग राहूया आणि सुरक्षित राहूया। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नव्या विषयासह। तोवर बघत रहा पोलीस टाइम न्यूज नागपूर।